धन्यवाद धन्यवाद. अशीच पालकांची उपस्थिती राहू दे मीटिंगसाठी. हां, तुमच्या पाल्याची जी काही प्रगती आहे ती अशाच मीटिंगमधनं कळणार आहे आपल्याला. सो येत जा अधूनमधून शाळेत. हां, धन्यवाद. तुमची शिवाली हुशार आहे, छान गाणं म्हणते. बरं या. चला मॅडम येऊ का मग. या या या. धन्यवाद. या येतो चला. नमस्कार सई मॅडम. राम राम. हो प्रसाद सर. राम राम. आज मी रोमॅन्टिक रोल करणार आहे. अरे वा. म्हणजे या स्किट मध्ये रोमांस करायचा आहे मला. तसं याच्या पहिले 2-3 स्किट मध्ये मला रोमॅन्टिक रोल होता. रिहर्सल डेले सरांना डायरेक्ट बदलून टाक. हे मॅ तुला जमणार नाही, तू याचा कर, तू त्याचा कर. काय बोलणार, पण हा रोल मी सोडणार नाही आहे, लक्षात ठेवजा. हा, आणि नशीब एवढं माझं चांगलं आहे का कालपासून जेव्हा देल तो रोल तर आतापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत उभा आहे तोपर्यंत मायाच राहिलाय. आता आमच्या शाळेच्या रसिका वेंगुर्लेकर मॅडम आहे, त्या मूळच्या गुजरातच्या आहे. हा खरंच, म्हणजे त्यांना गुजराती आलं नाही म्हणून गुजरातवाल्यांना हाकलून दिलं. आणि ते बोललेले मराठी वाटतं म्हणून महाराष्ट्रात स्वीकारले त्यांना मी आज सिनेमाले नेणार आहे, मर्डर नावाचा. 2 तिकीट काढले आणि मी तर असं ऐकलंय बाबा त्या मर्डर सिनेमामध्ये ना 17 किसिंग सीन आहे. हो. हा, 17 पैकी एका सीनले बी मॅडमनं जर का माझ्याकडे प्रेमानं पाहून घेतलं ना तर जिंदगी सफल होई जाईन बाबा डायरेक्ट मिळवली. पण हे सगळं करायला तुमच्या बेस्ट लकची गरज आहे. अरे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बस आता मी मारतोच मैदान. पाटील सर, तुम्ही काही काम होतं का? झाली पालक सभा झाली. हो आताच झाली. हे काय आता पेपरच आवरते. हा का, काय प्लॅन आहे पुढचा? प्लॅन असं काही नाहीये, आता इथून घरीच जाणार आहे. सिनेमाला चालता? अगं बाई, अगं हे म्हणजे नाही नको. घरी वेळेत जावं लागेल ना. काय वेळेवर जाऊन करणार आहे? तुम्हाला नवरानी मला बायकोनी, हे तुमची आई आहे बिचारी, थोडासा उशीर झाला तिला सांगून द्या की बा शाळेचे काम होते, झाला उशीर, हे का नाही? नाही तसं सांगता येईल घरी, हा, पण आपल्या दोघांना एकत्र असं बाहेर कोणी पाहिलं तर? लग्न करून टाकू ना. अगं बाई, काय बोलताय? जा बाबा. आमच्या जळगावकडे असंच राहतं वापस. मॅडम आपण आहे ना सिनेमाला जाऊ पहिले, मग वडा खाऊ, मग लस्सी पिऊ, आणि मग तुम्हाला जे आवडतं ना उसाचा रस तो बी पिऊ बा. चालेल, तशी भूक लागलीच आहे. अरे वा वा. पण फक्त पिक्चरच बघू. हा, आ? नाही म्हणजे लग्नाची घाई नको, ते बघू हळू हळू हळू. नाही चालेल ना, मी कोणता घायकुतीले बा एकदम. हा, आपण जाऊ पिक्चरले, वडा खाऊ, लस्सी पिऊ, जीव थोडासा थंड होईल त्याच्यामुळे. असं म्हणताय? हा, मी ही बऱ्याच दिवसात पिक्चर पाहिलेला नाहीये. काय सांगताय? चला ना मग निघायचं का बाबा? मी आले. चला ना. आवरा. चला मॅडम जरा 2 मिनिटं बोलायचं होतं. हा बोला ना, बोला आपण. नमस्कार, मी रोहित माने. सर नमस्कार. बरं का? नमस्कार नमस्कार. दत्तूचा वडील मी. अरे बापरे. हा बरोबर, दाढीवरून ओळखू येत आहे. काय आता दाढी सेम सेम आहे. नाही कसं आहे ना, दत्तूची आई येते, तुम्ही पहिल्यांदाच आलात ना. हो, मी पहिल्यांदा आलो होतो. पण याच्या आईला दाढी नाहीये. हा? नाही. तुम्हाला येते होय दाढी? हा? तुम्हाला दाढी येते का? नाही मग ह्याच्या आईला कशी येईल? नाही सर. नाही मॅडम. नाही, मला म्हणायचं होतं की दत्तू आईवर नाही गेला, तुमच्यावर गेला. दाढी येते. तेवढा आहे, बापा गेले परग दाढी वा. बरं ठीक आहे ना सर, काय काम होतं लवकर बोला थोडस. काम म्हणजे अहो, तुम्ही ते पेपरात दत्तूला 21.5 मार्क दिले ती. दत्तू म्हणून 22 मार्क आहे ती म्हणून.
ते अर्धा मार्काचा काहीतरी गोळ आहे जरा बघता का परत? नाही माझ्याकडून असं सहसा होत नाही. बघा टोटल की माझी जरा. बरोबर नाही नाही असू द्या माझं गणित चांगलं आहे मी टोटल मारतो. बघा जरा म्हणजे एकदा मी चेक करून बघ. बघा बघा. हे कोण म्हणजे मिस्टर आहेत का तुमचे? नाही मिस्टर नाही नाही आमच्या बाईंचं लग्न नाही झालं. आमच्या बाई एकट्या आहेत. तुम्ही मार्क वाढून घ्यायला आले होते ना हे बघा याच्यामध्ये ना 21.5 आहे टोटल फायनल आहे ती मॅडम. हो ना? 21.5 कन्फर्म आहे ती. बघितलं मी झालं म्हटलं होतं ना माझ्याकडनं सहसा चूक होत नाही. आणि आणि हे जे 1.5 मार्क आहेत ना ते मी निबंधाला ओढून ताणून दिलेले आहेत बघा. हा. काय सांगता? आता निबंधाचा विषय काय होता? माझा आवडता प्राणी. आणि तुमच्या दत्तूने काय लिहिलंय? माझा आवडता प्राणी ढेकूण. डिकून. आणि पुढे बघा काय लिहिलंय? माझी आई माझ्या बाबांना ढेकूण म्हणते. आणि खाली तुमचं वर्णन लिहिलंय. आता काय बोलायचं सांगा? असं लिहितेस पेपरात. हो नका मारू मारू नका नका, मारू मारू साहेब. नाही, नाही, हो, हो. हे बघा पाल्याचं जे काही आहे चुका आहेत त्या दाखवणं आमचं काम आहे. हा. म्हणून निबंधाचा शेवट बघा कसा केलाय. काय लिहिलंय? अशा रीतीने आमचा ढेकूण मी झोपल्यावर माझ्या आणि आईच्या पांघरुणात घुसतो. अरे नका मारू हो दत्तूचे नका बाबा मारू मारू. नका काय मारू. म्हणजे बापाची बरं आबरू काढली घेणं. अरे नका मारू काल मारताय त्या लेकराला. समजा. मारताय म्हणजे समजून- डिकून म्हणतेस हे बापाला. डिकून म्हणतेस बापाला. समजावून सांगा समजावून सांगा समजून काय सांगायचे तो? समजून. आणि तू काय करत असतेस रे? हा 2-2 वाजेपर्यंत काय करतेस? काय करतेस? त्याच्यावर पण मी निबंध लिहिणार आहे एके दिवशी. निबंध लिहित. दत्त- अहो, बापाच्या आबरू काढली हित लगा बरं पेपरात लिहिता येईन. अहो नका मारू तुम्ही ना घरी घेऊन जा त्याला आणि काय करायचं ते करा. बघ तू जातात चल. आई बा- मारू नको. निघा, निघा. डिकून म्हणते निघा. डिकून म्हणते गं बापाला. माकडा डिकून म्हणते होय. चला चला मॅडम लवकर आठवण पिक्चर सुरू होऊन जाईल ना चला. अहो, पण बराच उशीर झालाय. पिक्चर चुकणार नाही ना? नाही ते मर्द्या हो आपण ना खायचा वडा पॅक करून घेऊ आणि फक्त लस्सी मारून पटकन बसू पिक्चर. असं म्हणतात. हा, चला, चला. बाई, चालेल. तुमची पर्स बिल घ्या हे पटकन. जरा आतमध्ये ठेवून आले नाही नाही ते पड द्या हो स्टाफ रूम मध्ये ठेवलं हो द्या, असतं, तुम्ही तू चला वर्गात पटकन ठेव. चला पुढं या 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 मॅडम मी काय म्हणतोय आहा, आता काय म्हणताय? बोला. ह्याला युक्रेनला पाठवता येईल का? आ? युक्रेनला कशाला पाहिजे त्याला? नाही ह्याला द्या पाठवून युक्रेनला. अरे का बरं? नाही कळू दे की ह्याला माणसाची जिंदगी कशी असती, माणसं कशी जगते ती कशी नाही ती जगत. नुसतं बोंबला थिंडतंय जोय. हा पुस्तकाचं तोंड बघत नाही. हा कसं व्हायचं बरोबर आहे. कोण होणार आहे मोठं येऊन? मी बोलेन त्याच्याशी. नाही बोलू नका तुम्ही. ती टेस्टिंग का काय असतंय मोठं झाल्यावर आपण काय होतोय ती करा घ्यायचं ती. ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात. कल चाचणी ते करता येईल आपल्याला. आपण करू लगेच करून घ्या तुम्ही. नाही नाही आता अहो, आताच करून घ्या मला कळलं पाहिजे डोक्याला ताप झाला हो. ऐका ऐका दत्तूचे बाबा लगेच नाही करतायत पण मी बोलते. मी समजावते त्याला. दत्तू बाळा इकडे ये असं नाही करायचं. मोठं व्हायचंय की नाही अभ्यास करायचा. हा. मोठं होऊन कोण होणार आहे दत्तू? मला मोठं होऊन पाटील सरांसारखं व्हायचंय. वा बघितलं का अशी दळबद्री उत्तर देते. काय करायचं सांगा मला. एक मिनिट दळभद्री म्हणजे काय? पाटील नाही तो माझ्यासारखा होणार म्हणजे याच्यात दळभद्रीपणा आला कुठून? हो, हो. अरे तो माझा आदर्श घेतो ना नाही, मॅडम. पाटील सर, काय प्रॉब्लेम आहे थांब. यांचा? आपण तुम्ही पाटील सर मला माहित अरे पण नव्हतं. लक्ष द्यायचं पण विचारा ना. हरकत नाही, नाही हरकत नाही. का बाळा का 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 असं पाटील सरांसारखंच व्हावं असं का वाटतंय तुला? कारण ते सगळ्या लेडीज टीचरांचे लाडके आहेत. हा. बघितलं का हा सगळ्या काय करायचं लगा. अजून कोणाचे लाडके आहात तुम्ही? मी कोणाचंच नाही. नाही हा? नाही मग हा खोटं बोल काय म्हणते? खोटं बोलतोय. नाही, नाही. तुमच्याशी मी बोलते नंतर. नाही, नाही, ऐका ना, मॅडम. तुमच्याशी बोल तुम्ही या आता. आपण त्याची कल चाचणी नंतर करू. म्हणजे लवकर करून घ्या बरं का डोक्याला ताप झाला होईल. नाही नाही करू ना आपण. या, करून या, घ्या. या. हो, हो. चल. तुम्ही जा चल तू जा लवकर. लय हू करू नको. मारू नका. मॅडम चला ना, करते. हे करा ना थोडीशी. मला नाही यायचंय तुमच्या बरोबर. काय झालं मॅडम? हा काय झालं? कुठल्या लेडीज टीचरांशी बोलायचं असतं तुम्हाला? नाही हो मी नाही बोलत. नाही तुम्हाला सिनेमाला जायचं ना. जा त्या देशपांडे बाईंना घेऊन जा. नाही, मला काही संबंध परत नाही. बाईंना विचारा. अरे, नाही तर नाही. देशपांडे बाई आहेतच. नाही मॅडम मी फक्त छान गोड बोलतो आणि माझं काम करून निघून जातो. काही गोड बोलायचं असेल तर फक्त माझ्याशी बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. मी आहे कसं आहे वा जास्त काम पडत नाही. जेवढं पडतं तेवढं ठीक आहे का नाही. मी आपलं गोड बोलतो आणि काम काढून घेतो. शेवटची फक्त- वॉर्निंग देते मी हा, तुम्हाला. चालतंय की मॅडम. चला. एक राहिलं होतं विचारायचं. आता काय राहिलंय? तुम्ही शाळेत एवढा फंड कसं काय घेता हो? हा आम्हाला परवडलं पाहिजे नाही. सारखं सारखं पैसे घेताय तुम्ही. नाही नाही मला ते- सांगा तुम्ही दिवाळीचा फंड घेतलाय.
तुम्ही इमारतीचा फंड घेतला बरोबर आहे तुमचं. भाऊबीजेचा फंड घेतलाय. बरं आताच तुम्ही गॅदरिंगचा बी फंड घेतलाय. एवढं फंड कसली घेताय तुम्ही? अरे आम्ही फंड नाही घेत, फंड शाळा घेते. शाळा. मुख्याध्यापकांना जाऊन विचारा ना, एकदाच काय ते विचारून टाका ना. घडी घडी आमच्या डोक्यावर का बरं नाचायला तर तुम्ही पाटील सर. हे का बरं एवढं कडक होतेच? कडक होताय कडक होताय म्हणजे पाटील सर. कडक होताय म्हणजे काय? साधं विचारलंय बुवा, अरे फंड का साधं बरं घेता? विचारलं तर एकचदा विचार ना, काय विचारायचं आहे ते? तुझ्या पाय पिक्चर बॉम्ब लिहिन ना माझा. सर पिक्चरला जायचं होतं तुम्हाला. ते असलं का आधी सांगायचं नाही मग. कितीचा पिक्चर आहे? 6. 6 आहे. बोंबाला लागा पिक्चर तुमचा. 6 वाजून गेलेला का? हा बरं जाऊ द्या. बरं झालं आठवण केली पिक्चरची. माझी 6:30च्या शोची तिकीट आहे ती. ए दत्त्या चल बाबा. आय वाट बघत असेल परत बोंबलत बसेल त्याच्या आयला आलाच नाही म्हणून तुम्ही. हा येऊ का मग बाई? पिक्चरला चाललोय आम्ही. हा येऊ का सर मग? पिक्चरला जातोय आम्ही. पिक्चरला जातोय. हा बाय 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 बाय. हं, चल ए. ढेकणाचं अजून लक्षात आहे माझ्या ढेकणाचं. मॅडम पिक्चर चाला ना पट. कोणासमोर काय बोलायचं काही कळत नाही. अक्कलच नाहीये तुम्हाला. नाही, एक- जा जा बाकीच्या बायकांची गुलुगुलू करा. नाही मला हो, बोलायचंच अरे नाही एकच सीट रोमॅन्टिक भेटलं होतं ते तर पुरं करा.